हा हेनरी किसिंजर त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये एक गोष्ट हेरतो, आणि ती कोणती गोष्ट तर इथून पुढे जग घडण्यामध्ये जगाला विशिष्ट जो आकार देण्यात येतो माणसांच्याकडनं, त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीचा फार उपयोग होणार आहे. म्हणजे अमेरिकेला क्रमांक 1ला न्यायचं आहे, आणि ते नेऊन काय करायचं, अलिप्त नाही ठेवायचं अमेरिकेला परत. तर अमेरिकेचं वर्चस्व जगभरात वाढलं पाहिजे, प्रस्थापित झालं पाहिजे, आणि अमेरिकेनं जगाला लीड केलं पाहिजे, अशी ट्रम्पची भूमिका होती. आणि त्यासाठी त्यानं जर कोणाची मदत घेतली असेल, कोणाचं सहकार्य घेतलं असेल, कोणाची हातमिळवणी केली असेल, तर त्या व्यक्तीचं नाव एलॉन मस्क. जगाच्या संपूर्ण राजकारणामध्ये, जगातल्या उलथापालथीमध्ये या AI कंपन्यांचा फार मोठा हातभार आहे. ओपिनियन बदलणं, लोकांच्या पुढं खरं खोटं, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं सांगणं, एक भ्रामक सुद्धा काही निर्माण करणं, ह्या गोष्टी AI कंपन्या करू शकतात. त्यात त्यांना प्रचंड प्रॉफिट मिळतो, आणि त्यामुळं राजकारणात त्यांचं महत्त्व याच्यानंतरच्या काळात अत्यंत कळीचं ठरणार आहे. आता इथून पुढच्या आपल्या राजकारणामध्ये, इथून पुढच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, इथून पुढच्या अर्थकारणामध्ये, लक्षात घ्या, इथून पुढच्या लष्करी सामर्थ्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर करील आणि त्याच्यात जो पुढे असेल, तो जगावरती वर्चस्व गाजवू शकतो, आणि तोच जगाला लीड करू शकतो. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत ट्रम्प कार्डमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सदानंद मोरे म्हणजे संत साहित्याचे अभ्यासक, अशा प्रकारचा एक समज आहे, आणि तो बरोबर आहे. आणि मी संत साहित्याचा अभ्यासक असल्याचा अत्यंत अभिमान आहे, कारण माझ्या सगळ्या विचारांचा पाया हा संतांचे विचार आहे. ते घेऊन मी पुढे गेलो, ते घेऊन मी वर्तमानाचा विचार केला, ते घेऊन कदाचित मला जेवढं शक्य होईल तेवढं मी भवितव्याचा सुद्धा विचार करत असतो. आणि म्हणून तर मला असं वाटलं की आपण एकूणच जगाच्या संदर्भात काहीतरी एक वेगळी मांडणी करावी. विश्वाचे अर्थ ही माझी एक सिरियल आहे, माझी लेखमाला आहे. गेली 3 वर्ष साप्ताहिक सकाळमधनं ती येते, आणि मला ती करावं असं वाटलं याचं कारण मी महाराष्ट्र धर्म पाळणारा मनुष्य, आणि तो धर्म संतांच्या परंपरेतून माझ्यापर्यंत आलेला आहे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आधुनिक काळात, आत्ताच्या आधुनिक म्हणजे अगदी वर्तमान काळात सुद्धा जो काळ आपण प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, की इतिहास घडतो म्हणजे नेमकं काय होतं की इतिहासाचे काही फोर्सेस असतात, आणि तो फोर्स म्हणजे उदाहरणार्थ कार्ल मार्क्सने त्याच्यातल्या अर्थ नावाच्या गोष्टीला प्राधान्य दिलं, आणि जे जे काही घडतं ते तुमच्या उत्पादनाच्या प्रणालीमुळं घडतं, आर्थिक फॅक्टर हा सगळ्यात प्रबळ असतो वगैरे वगैरे सांगितलं. आणि इतकंच नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन त्याने एक टोकाचं विधान केलं की व्यक्ती काही फारशा महत्त्वाच्या नसतात. व्यक्ती या इतिहासाच्या जणू काही एजंट्स ज्याला म्हणता येईल आपण, हस्तक म्हणून काम करतात. अर्थात हा विचार त्याने हेगेलकडनं घेतला होता, पण तो जाऊ द्या मुद्दा. आता हे जरी काही प्रमाणामध्ये खरं असलं तरी विशेषतः मार्क्सवादी विचारवंतांनी त्याचा कधी कधी अतिरेक करायचा प्रयत्न केला. पण वस्तुतः आपल्याला काय दिसतं की खरोखर काही माणसं अशी असतात की कर्तबगार माणसं असतात, आणि त्यांच्या कृतीमुळं इतिहास घडतो, इतिहासाला वेगळं वळण लागतं. तर अशा माणसांमध्ये आजच्या काळातलं जर आपण पाहिलं तर हेनरी किसिंजर या अमेरिकेमधल्या मुत्सद्याचं नाव घ्यावं लागतं. म्हणजे रशिया आणि चीन हे जे मित्र होते एकेकाळचे, कम्युनिस्ट असल्यामुळं त्यांच्यामध्ये दुही करून चीनला आपल्याकडं खेचायचं आणि अमेरिकेचं सामर्थ्य वाढवायचं, आणि मग रशियाला परास्त करणं, म्हणजे परास्त म्हणजे प्रत्यक्ष युद्धात नव्हे, त्याची जी आयडियोलॉजी आहे कम्युनिस्टांची तिला सेटबॅक देणं हे शक्य होईल, हे पहिल्यांदा किसिंजरनी हेरलं, आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. आणि मग आपण बघतो पुढच्या काळामध्ये काय झालं वगैरे वगैरे वगैरे, आणि शेवटी मग रशिया कसा एकटा पडला, आणि कम्युनिझम कशी दुर्बळ होत गेली, आणि 90-91 मध्ये रशियाचं सुद्धा पतन झालं. तर ही त्याची कामगिरी. तर तो अत्यंत मुत्सद्दी, ज्याला आपण राजनैतिक कौशल्य म्हणतो, ज्याला दौत्य म्हणतो, आर्बिट्रेशन म्हणतो, या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा त्याचा मुख्य विषय, तो मुळात तत्वज्ञानाचा, आणि त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव असल्यामुळं त्यानं एक प्रकारे इतिहास घडवला असं आपण नक्की म्हणू शकतो.
तर हा हेनरी किसिंजर त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये एक गोष्ट हेरतो, आणि ती कोणती गोष्ट, तर इथून पुढे जग घडण्यामध्ये जगाला विशिष्ट जो आकार देण्यात येतो माणसांच्याकडनं, त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीचा फार उपयोग होणार आहे. त्यामुळे त्याचं लक्ष त्या अभ्यासाकडे वळलं, आणि त्यावेळेला तो 100 गाठीत होता, आणि म्हणून त्यानं तो अभ्यास पुढे नेला आणि आपल्या आणखीन 2 सहकाऱ्यांच्या समवेत त्याच्यावरती पुस्तक लिहिलं. मग हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला असंही वाटलं की नाही, आता हा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करायचा झाला, राजकारणाचा अभ्यास करायचा झाला, तर आपल्याला स्वतःला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागेल आणि ते समजून घ्यावं लागेल. आणि मग हळूहळू मला तिकडं लक्ष द्यावं लागलं, आणि मग माझ्या त्या विश्वाच्या अर्थमध्ये आपोआप आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काही गोष्टी यायला लागल्या. म्हणजे तिथे काय घडतंय, तिथे कोण काय करतंय नेमकं, इत्यादी इत्यादी. मी त्या तपशिलात जात नाही. आपल्याला जर उत्सुकता असेल तर आपण साप्ताहिक सकाळचे जुने अंक किंवा त्याचं तर पुस्तकही होईल काही दिवसांमध्ये, हे करता येईल तुम्हाला. आता इथे मी कुठल्या समयावरती आलेलो आहे हे तुमच्या निदर्शनाला आणण्याचा प्रयत्न करतो, की हे सगळं पाहताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लागलेली होती. अमेरिकेत वातावरण निवडणुकीचं होतं आणि जगाचं लक्ष लागलं होतं काय होणार त्या निवडणुकीमध्ये. आणि भारतीयांना त्याच्यामध्ये अधिक स्वारस्य होतं. याचं कारण असं की रिपब्लिकन पक्षातर्फे ट्रम्प उभे होते, आणि ट्रम्पच्या विरोधामध्ये डेमोक्रॅटिक पार्टीच्या कमला हॅरिस, की ज्या भारतीय वंशाच्या होत्या. त्यामुळे भारतीय लोकांचं लक्ष अधिक लागणं अगदी साहजिक होतं. आता ट्रम्प दुसऱ्यांदा निवडणूक लढवित होते, हा एक मुद्दा लक्षात घ्या. आणि दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असताना मध्ये जे 4 वर्ष गेलीत, म्हणजे त्यांचा पराभव झाला होता त्यावेळेला, तर तिथे जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष झालेले होते. आता मुख्य मुद्दा असा आला की आपल्याला जर राजकारण पुढे न्यायचं असेल जागतिक पातळीवरती, तर तिथे ट्रम्पच्या लक्षात आलं की आपल्याला या क्षेत्रातला माणूस बरोबर असला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आता इथून पुढे जगामध्ये आपल्याला जे काही घडवायचंय, जे काही करायचंय, आणि खरं तर जगावरती वर्चस्वच गाजवायचंय, म्हणजे अमेरिकेला क्रमांक 1ला न्यायचंय, आणि ते नेऊन काय करायचं, अलिप्त नाही ठेवायचं अमेरिकेला परत, तर अमेरिकेचं वर्चस्व जगभरात वाढलं पाहिजे, प्रस्थापित झालं पाहिजे, आणि अमेरिकेनं जगाला लीड केलं पाहिजे, अशी ट्रम्पची भूमिका होती. आणि त्यासाठी त्यानं जर कोणाची मदत घेतली असेल, कोणाचं सहकार्य घेतलं असेल, कोणाची हातमिळवणी केली असेल, तर त्या व्यक्तीचं नाव एलॉन मस्क. एलॉन मस्क हा AI क्षेत्रामधला, आणि AIचा कुठपर्यंत उपयोग होऊ शकतो, तर थेट मंगळावरती स्वारी करण्याचा त्याचा विचार आहे, तिथे जाऊन वसाहत करण्याचा. आणि ही गोष्ट AIच्या शिवाय शक्य होणार नाही, हे त्यालाही माहिती आहे. त्याची स्वतंत्र कंपनी AIची, XAI वगैरे जे काय असेल ते असेल. पण त्या दोघांची हातमिळवणी झाली आणि त्यांनी राजकारण केलं. पण ही कधी झाली हातमिळवणी? निवडणूक चालू असतानाच. म्हणजे अर्थात मस्कनी त्याला काही फंडिंग वगैरे केलं असेलही, लोक म्हणतात तसं, त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. पण एक गोष्ट मला सांगायची की ह्या गोष्टीचं सूतोवाच स्पष्टपणे स्वतः ट्रम्पनं निवडणुकीचा प्रचार चालू असतानाच केलं होतं. तर हे महत्त्व मस्कचं आणि मस्कच्या निमित्तानं एकूण AIचं, कारण तेव्हा सुद्धा आणि आत्ताही आपण बघतो जगाच्या संपूर्ण राजकारणामध्ये, जगातल्या उलथापालथीमध्ये या AI कंपन्यांचा फार मोठा हातभार आहे. ओपिनियन बदलणं, लोकांच्या पुढं खरं खोटं, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं सांगणं, एक भ्रामक सुद्धा काही निर्माण करणं, या गोष्टी AI कंपन्या करू शकतात. त्यात त्यांना प्रचंड प्रॉफिट मिळतो, आणि त्यामुळं राजकारणात त्यांचं महत्त्व याच्यानंतरच्या काळात अत्यंत कळीचं आहे, ठरणार आहे. त्याच्याबद्दल आपल्याला स्वतंत्रपणे बोलता येईल. आता फक्त मला एवढं सांगायचंय की मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं की मी याला मंत्रीच करणार आहे, त्याला काहीतरी खातं देणार आहे मस्कला, मी जर निवडून आलो तर. आता ट्रम्प निवडून आले, ट्रम्पने मस्कला आपल्या खात्यात, आपल्या राज्य व्यवहारात ओढलं, आणि काहीतरी डॉज वगैरे काहीतरी भानगडे होत्या की आपल्याला जो खर्च होतोय अमेरिकेला, अनावश्यक खर्च, विशेषतः ॲडमिनिस्ट्रेशनचा, तो कसा कमी करता येईल, यासाठी त्याची एक समिती नेमली वगैरे वगैरे, त्याने तो अहवाल केला. पण गोष्ट अशी आहे माहिती का, की जेव्हा 2 महत्वाकांक्षी माणसं एकत्र येतात ना, तेव्हा त्यांचं जमणं म्हणजे फार काळ जमणं शक्य नसतं. सेकंड फिडल ज्याला म्हणतो आपण, आणि तसाच काहीचा प्रश्न या दोघांच्या बाबतीत निर्माण झाला. त्यांचं फाटलं,
आणि मग ते आता एकमेकांच्यावर टीका करतात, हेही आपण पाहिलेलं आहे. आणि ती कुठपर्यंत गेली टीका, तर ती टीका इलॉन मस्कने आपण स्वतः एक पक्ष निर्माण करण्याची करतोय अशी घोषणा केलेली आहे. आता तो कधी नेमका होईल वगैरे माहीत नाही, पण होऊ शकतो. आणि त्याच्या यानंतरच्या 4 वर्षांनी ज्या निवडणुका येतील त्यातले आता 10 महिने मला वाटतं झाले असतील, काही 6 महिने झाले असतील, तर तेव्हा कदाचित आपल्याला हे जे रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक हे जे 2 पक्ष आहेत त्याच्यापेक्षा वेगळा पक्ष कदाचित पाहायला मिळेल. पुढे काय व्हायचं ते होईल. पण इथे आता माझा मुद्दा असा आहे की एआयचं महत्त्व हे या सगळ्या लोकांना कळलेलं आहे. आणि ते कळल्यामुळं आता इथून पुढच्या आपल्या राजकारणामध्ये, इथून पुढच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, इथून पुढच्या अर्थकारणामध्ये, लक्षात घ्या, इथून पुढच्या लष्करी सामर्थ्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर करील आणि त्याच्यात जो पुढे असेल तो जगावरती वर्चस्व गाजवू शकतो आणि तोच जगाला लीड करू शकतो. हे अनेकांना कळून चुकलं आणि ते अर्थात ट्रम्पला तर पहिल्यापासूनच माहिती आहे. आता हे चीनलाही माहिती आहे ना. हे तुम्हाला माहिती आहे का की चीनच्या एआयच्या धोरणाप्रमाणे 2030 पर्यंत चीन एआय मध्ये जगात क्रमांक 1चा असणार आहे. मग आता अशी जर परिस्थिती असेल तर तिकडे तुम्ही कल्पना करा की याची कशी, शब्द कदाचित अनपार्लमेंटरी वाटेल पण वापरतो, तडफड झाली असेल ना. म्हणजे आता आपला कोण प्रतिस्पर्धी आहे मुख्य, तो म्हणजे चीन आहे. म्हणजे भले त्या काळात किसिंजरनं चीनला अमेरिकेच्या बाजूला आणलं, रशियापासून फोडलं आणि त्याला वाजवीपेक्षा जास्त सवलती देऊन उद्योगधंदे उभारायला मदत केली. त्याला प्रचंड त्याच्यातनं लाभ झाला. काही प्रमाणात अमेरिकेचा तोटाही झाला असेल, जसं आता ट्रम्प सांगतो त्याप्रमाणे. हे सगळं झालेलं आहे. पण मग चीन इतका बलाढ्य व्हावा का की ज्यानं अमेरिकेला सुद्धा आव्हान द्यावं. पण झालं, ही गोष्ट खरी आहे. आणि ट्रम्पने त्या प्रचार मोहिमेत सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला चीनशी पुढे काय म्हणत त्याला सामना द्यायचा आहे एआयच्या क्षेत्रात वगैरे वगैरे, आणि त्यासाठी मस्त पाहिजे. तर हे झालं, निश्चितपणे झालं. मग आता पुढचा प्रश्न असा येतो की मग जेव्हा त्यांचं जमीन असं झालं, मग आता याच्या पुढे, ट्रम्पच्या पुढे त्याला बाजूला सारून हे पुढचं राजकारण करायचं आहे की ज्या राजकारणामध्ये एआय परत कळीचा निर्णायक घटक ठरणार आहे. मग त्याच्यात त्यांनी रिप्लेसमेंट करायचा प्रयत्न केलाय का? तो जरूर केलेला आहे, तो चालू आहे. त्याच्याकडे मी नंतर येतो. पण आत्ता मला थोडा इतिहास सांगायचा की आत्ता ट्रम्पनं जुलै महिन्यामध्ये स्वतंत्र असं एआयचं धोरण अमेरिकेचं हे जाहीर केलेलं आहे. तर ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याचबरोबर म्हणजे आता पहा, ते एक धोरण आहे. आणि मी मागच्या माझ्या एपिसोडमध्ये म्हटल्याप्रमाणे टेरिफ नावाचं एक हत्यार त्याला सापडलेलं आहे. तर मग ह्या 2 गोष्टी घेऊन तो आता पुढे जाणार आहे. मग ह्या 2 गोष्टी नेताना त्याच्या पुढे आपल्या पूर्वसुरी असणाऱ्या अध्यक्षांच्या पैकी कोणाचा आदर्श आहे, तर तो मॅकेनलीचा वगैरे, हे आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलंच आहे. आता नेमकं ट्रम्प काय करतायत, आणि ही त्यांची दुसरी टर्म आहे. तर अगोदरच्या टर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही केले का इथून, आणि मग त्यांनी काही केल्यानंतर मधल्या काळात जे अध्यक्ष झाले म्हणजे जो बायडन, त्यांनी काय केलं, आणि मग आता त्यांनी जे काही केलं त्याच्या संदर्भात ट्रम्प काय करतायत, हा इतिहास आपल्याला थोडक्यात पाहायचा आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे काय चाललंय सगळं. तर 2017 साली निवडणूक जिंकून ट्रम्प अध्यक्ष झाले. आता फेब्रुवारी 11, 2019 या दिवशी व्हाईट हाऊसमधून एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ती निघते. तर ती निघाली आणि त्या ऑर्डरचं शीर्षक काय आहे, मेंटेनिंग अमेरिकन लिडरशिप इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आत्ता जुलै महिन्यात परवाच्या यांनी जे केलं ते काय अचानक उठून केलं असं नाही. भल्या पहाटे त्यांना एक जाग आली, ते उठले वन फाईन मॉर्निंग आणि त्यांनी ते केलं असाच भाग नाहीये. तर हे त्यांच्या डोक्यात तेव्हापासून आहे की एआय ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आणि ही गोष्ट नुसत्या टेक्निशियननी पुढे आणली असते ना, समजा जे खूप लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि जे उत्तम इंजिनियर आहेत, जसे सॉफ्टवेअर वगैरे वगैरे जे काही अल्गोरिथमची कामं करतात, तर तितकं प्रकर्षाने लक्षात नसतं आलं. हे लक्षात यायचं कारण असं आहे की त्यांच्या सगळ्यांचा बाप जो होता किसिंजर, त्यानं हे मान्य केलेलं आहे. त्यामुळं सगळेजण या बाबतीत किसिंजरला फॉलो करतात.
म्हणून तर माझ्या त्या सगळ्या जगाच्या इतिहासामधली 3 की फिगर्स मी जे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये किसिंजरचा समावेश केला अलीकडच्या काळातल्या, आणि इतर 2 तुम्हाला सांगतो की एक त्याच्यामध्ये कन्फ्युशियस आहे चीनचा, आणि अर्थात एक भगवान कृष्ण आहेत. पण तो मुद्दा आपण बाजूला ठेवू, त्याच्याबद्दल कधीतरी बोलू. इथे आपण जेव्हा ट्रम्पकडे येतो तेव्हा 11 फेब्रुवारी 2019ला मेंटेनिंग अमेरिकन लिडरशिप इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्यांनी काढली. आणि त्याच्यानंतर पुढच्या याचा जर उल्लेख करायचा झाला तर डिसेंबर 2020 या दिवशी त्यांनी आणखीन एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली व्हाईट हाऊसच्या माध्यमातून, आणि तिचं नाव प्रमोटिंग द यूज ऑफ ट्रस्टवर्दी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन द फेडरल गव्हर्नमेंट. म्हणजे ह्या 2 महत्वाचे टप्पे. आणि अर्थात ही दुसरी ऑर्डर काढताना त्याच्यात त्यांनी स्वच्छ म्हटलेलं आहे, पहिल्या ऑर्डरचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे 19 सालच्या. काय म्हणतायत ते की इन अलाइनमेंट विथ एक्झिक्युटिव्ह ऑर्डर नंबर दिलेला आहे ऑफ फेब्रुवारी 11, 2009, दॅट इज मेंटेनिंग अमेरिकन लिडरशिप इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट अँड एजन्सीज एक्सेट्रा एक्सेट्रा. याचा रेफरन्स देत त्याच्याच अनुषंगाने त्याच्याशीच अलाइन झालेली ही दुसरी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर, असं ट्रम्पच्या त्या व्हाईट हाऊसच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरमध्ये उल्लेख आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो की ही कधीची आहे, ही 3 डिसेंबर 2020ची ऑर्डर आहे, आणि 21 मध्ये सत्तांतर होते. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की त्यांनी गृहीत धरलं की आपण निवडणूक जिंकून पुढे येणार आहोत, पण ते नाही आले. मग त्यांच्याऐवजी तिथे बायडन आले. मग बायडनला हे ऑलमोस्ट काय म्हणत त्याला की कंपल्सरी ठरलं, अनिवार्य ठरलं की ह्यांच्या ज्या 2 एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स आहेत आणि त्यानुसार अमेरिकेचं एआयचं धोरण ठरतंय, तर आता आपण काय धोरण घ्यायचं. आणि म्हणून बायडनला पुढे तो उद्योग करावा लागला, आणि त्यांनी सुद्धा नंतरच्या काळामध्ये स्वतंत्रपणे आपलं एक धोरण जाहीर केलं की त्या धोरणासंबंधी मी तपशिलात बोलेनच. ते धोरण बायडनच्या माध्यमातून आलेलं हे ट्रम्पने जुलैच्या आपल्या नव्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरच्या माध्यमातून रद्द केलं आणि नवीन धोरणाचं सूत्रवाच केलं. हा सगळा इतिहास आपल्याला तपशिलात पाहायचा आहे. अजिबात विसरू नका पाहिला ट्रम्प कार्ड.